नमस्कार मंडळी. विनायक विलॉगमधून सर्वांचे सकाळी सकाळी शुभ सकाळ. सर्वांना शुभ सकाळ. आणि आता मी चाललो आहे पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त. बाईक राईड करत आपण जाणार आहोत दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी आपण बाईक राईड करत पंढरपूरला चाललो आहे. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 6 वाजले आहेत सकाळचे. आणि थोडंसं चहा वगैरे घेतो आहे मी आणि इथून निघतो आहे. पुढे आपण रस्त्याला भेटू. चला तर. खांदी पताका घेऊनी वारी बघा निघाली निघाली सारी विष्णुमय झाली. माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली. रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या येतो वीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माऊली. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं. अवतार पांडुरंग नाव
पांढरी पताका घेऊनी वारी बघा निघाली निघाली सारी विष्णुमय झाली माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली पंढरपूरमध्ये पोहोचलोय आम्ही आणि हे रेल्वेचं ब्रिज आहे आणि याच्या खालून बघा कसा गर्दी बघा तुम्ही. माणसांना चालायला पण जागा नाही. चला तुम्हाला कळस दर्शन करतो आता. कळसाजवळ जातो आणि जवळ नामदेव पायरीजवळ जायला भेटला तर तिथं जाईन मी, नाहीतर मग दुरूनच कळस दर्शन करतो. ज्ञानबाद करा, ज्ञानबाद करा, ज्ञानबाद करा, ज्ञानबाद करा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबाद करा. मंडळी गर्दी बघू शकता तुम्ही या ठिकाणी. कलश दर्शन झालेलं आहे आपलं पांडुरंगाचं आणि या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि श्रीकृष्णाचं आहे मंदिर आहे. तर आता सरळ तिथून रांग बंद केलं आहे, आपल्याला इथून सांगितलं त्यांनी जायला. आता आपण इथून नामदेव पायरीजवळ आपल्याला जाता येईल.
कुंकू कसा हो? कुठलं पाहिजे 60 रुपये 5 किलो अधिक करतो 60 रुपये काय 60 रुपये 60 रुपये पाव किलो आणि 70 रुपये पाव किलो चला या सावकाश या पश्चिम द्वारजवळ आलोय आपण आता बघा. मी अनंतच्या गाडीत आले होते हा नाही एवढं हे रुक्मिणी माती चल हो तिथं पुढं जरा उभा राहा. माऊली माऊली नाही इकडे काही प्रॉब्लेम नाही हा गल्लीतच प्रॉब्लेम आहे हे गल्ली सुरू तिकडे नाही आजूबाजूला नाही दिलं गल्लीतून जातो. माऊली आता नामदेव पायरीजवळ आलोय आम्ही आता. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मी दाखवतो नामदेव पायरी. आणि संत चोखा मेलांची समाधी पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा या ठिकाणी संत चोखा मेळा यांची समाधी आहे आणि या ठिकाणी नामदेव पायरी आहे बघा. जय जय आज की जय. चप्पल उडकडे काढून चला पुढे मावली चला चप्पल उडकडे काढणार चला पुढे चालत राहा मावली चला मोबाईल काढून घ्या सेल्फी वाल्याचा मोबाईल काढून घ्या चला बघा मंडळी जल्लोष बघा इथे भक्तांचा. चला माऊली चला चला चालत राहा.
हे बाई इथून चाललेलं आहे ना अशी आपण तिकडून जाऊ सरळ आमदार ना रे हो राईटला जाऊ दे आपल्याला राईटला प्रमोद महाजन किंवा आपलं कायचं नाव कायचं नाव पण येत नाही मला भाजपचा चला माऊली, चला माऊली असू द्या माऊली असू द्या माऊली. अरे हो हात टाकू नका. हो महाराज, हो महाराज, चला चला महाराज, हो महाराज, चला तुम्ही चला त्यांची मांडणं त्यांची चला महाराज, हो असू द्या महाराज. चला बोला कुंडली चला 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज काढून घ्या चला. वर येणारे बालिक काढून घ्या चला. हो प्रिया इकडे बघा. हो इकडे गेले प्रिया थोडे थोडे त्याचं नाव काय कसं जेवढा अंगात आहे फोटो काढतो एवढं कसं अंगात आणायचं आपण. चला जाऊ द्या हो दादा जाऊ द्या हे बघा ही आहे ना पदस्पर्श लाईन आहे विठ्ठलाची आपल्या हे तिकडे भरपूर पत्रा शेडला लाईन गेलेली असते आणि ह्या पुलावर आले ना म्हणजे इथून पण तुम्हाला जवळजवळ 2 तास तरी लागतील दर्शनाला. हे बघा चला 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 मग माऊली ही लाईन दिसते ना तुम्हाला हे लोक चालत बघा ही मुखदर्शनाची लाईन आहे. हे बघा इथून आणि इथून जर आपण मुखदर्शनाला राहिलो ना उभं तर इथून 10 ते 12 किलोमीटर अशी रांग जाते. तर भरपूर रांग आहे आणि सोडतात माणसं येतात थोडी थोडी माणसं सोडतात. हे बघा संपूर्ण मुखदर्शनाची लाईन. पुलाखाली लोकांनी निघून जावे तिथं थांबू नये. भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आणि त्यातल्या त्यातमध्ये पण बरेचसे जण दर्शन घेत आहेत मंडळी नाही तरी पण मुखदर्शन वगैरे घेत आहेत आणि आम्ही प्रदक्षिणा एक मारून आलो मंदिराला आणि आता बाहेर पडतो या गर्दीतून. तिथून आम्ही आता परत आपली गाडी जिथे लावलेली आहे ना तिकडे चाललोय. चला तर